नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो तुळजापूरमध्ये आणि माझ्या सोबत आहेत सिनियर इंजिनियर लक्ष्मण चौगुले सर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे सिनियर इंजिनियर आधी म्हणण्याचं कारण म्हणजे मागच्या 24 वर्षांपासून ते या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. आणि एखादी व्यक्ती जेव्हा 24 वर्ष एका क्षेत्रामध्ये अविरतपणे काम करत असते तेव्हा त्यांच्या हातून घडलेले प्रोजेक्ट्स अनेक असतात, त्यांना आलेले अनुभव खूप असतात. आजवरचा त्यांच्या या प्रवासाबद्दल अनुभवाबद्दल आपण त्यांच्याशी गप्पा मारणारच होतो. आणि एक्सक्लुझिव्ह रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे आपण नेहमी असं म्हणतो की माणसाची मूलभूत गरज आहे अन्न वस्त्र निवारा, त्यातली ही जी निवारा गरज आहे तितकीच फक्त भागवणे हे एकच ध्येय ठेवून त्यांनी या तुळजापूर आणि आजूबाजूच्या परिसरात काम केलं आणि आजवर हजारोंच्या घरांचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. तर त्यांच्या या प्रवासाबद्दल पण आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आधी आपण गप्पांना सुरुवात करूया इथून. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता तो आधी आपण जाणून घेऊया. त्याच्यासाठी तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोण होती किंवा प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं आपण पण या क्षेत्रात जावं, चांगल्या संधी आहे तिथं, काय सांगा? ह्या क्षेत्रात येण्याचं एकमेव कारण म्हणजे माझे मामा आणि माझी आई. म्हणजे त्यांची फार इच्छा होती की मी सिव्हिल इंजिनियर व्हावं म्हणून. आणि मी ज्या शाळेत शिकलोय ते लोहाऱ्याला माझं शिक्षण झालेलं आहे आणि त्या पिरियडमध्ये मी डिस्टिंक्शन मध्ये आलो होतो. आणि मग त्याच्यानंतर मग मी 11वी 12वी शाहूला वगैरे माझं ऍडमिशन होतं, पण ती घरची परिस्थिती वगैरे नसल्यामुळे ती काय व्यवस्थित मॅच झालं नाही. परत मग मी पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलं आणि तिथून पुन्हा ती डिप्लोमा कम्प्लीट केला. पण तुमची शाळा आणि कॉलेज मधल्या त्याबद्दल तुम्ही काही सांगितलं नाही तर त्याबद्दल जरा आम्हाला ऐकायचंय. शाळेतलं म्हणलं तर ती शाळेत मी म्हणजे वर्गातच म्हणजे टॉपलाच होतो ती पूर्ण. आणि 7वीला पण स्कॉलरशिपला पास झालो होतो. परत 10वीला म्हणजे त्यांचे होप्स होते आणि तिथून पुढे मग मला त्या मेरिट बेसवरच गव्हर्नमेंटला ऍडमिशन मिळालं आणि मला मेकॅनिकल ऍडमिशन मिळालं होतं. पण घरच्याची खास इच्छा होती की मी सिव्हिल इंजिनियरच व्हावं. परत मी मेकॅनिकल मधून सिव्हिल मध्ये पण आलो. बरं. पण इतकं जेव्हा शैक्षणिक हे चांगला होता आलेख तुमचा तेव्हा तुम्ही शाळेत कॉलेजात पण तर तेव्हा असं वाटलं नाही का की मोठ्या शहरात जाऊन पुढचं शिक्षण घ्यावं, अजून काहीतरी शिकावं वगैरे असं? वाटत होतं मला म्हणजे डिग्रीच्या हिशोबानं. पण परिस्थिती घरची नसल्यामुळं, कारण माझे मामा ज्यांनी जी स्वप्न बघितलं होतं ते मी 9वीला असताना अचानक एक्सपायर झाले आणि त्याच्यामुळं मग मी ते डिप्लोमावरच पुन्हा तिथंच थांबलं माझं एज्युकेशन. बरं. मग हे जेव्हा शिक्षण झालं किंवा तुम्ही म्हटलं तसं परिस्थितीमुळे पुढे शिकू शकला नाहीत, मात्र जेव्हा शिक्षण झालं तेव्हा मग जो पहिला प्रोजेक्ट तुम्ही केला असेल तो तुम्हाला आठवतोय का? जो स्वतः कन्सल्टंट म्हणून तुम्ही केलात तर तेव्हाचा अनुभव कसा होता? त्याच्यानंतर काय झालं, मी आमच्या कॉलेजमधून बाहेर पडलेला जे एक विद्यार्थी होता ते पुण्याला त्यांनी जॉईन केली ती कंपनी आणि त्या कंपनीत मी पण परत जाऊन जॉईनिंग केलं आणि रुबी हॉलचं जे मॉडर्नायझेशन चालू होतं त्यावेळेस तर त्या प्रोजेक्टवर काम केलो आणि तिथून पुन्हा रिटर्न इकडे आलो की गुत्तेदारी वगैरे करायची ह्या हिशोबानं. पण हे तर आमच्या शेजारीचे मी जिथं राहत होतो त्यांनी मला माझ्या घरापासून सुरुवात करा म्हणले. तुम्ही एवढं शिकले तर काय थांबून गव्हर्नमेंटचे ते म्हणजे काय म्हणतात त्याला ते आपलं गुत्तेदारीच्या हिशोबानं ते सुशिक्षित बेकार अभियंता म्हणून काम करायचं होतं. मग तिकडे त्यांनी म्हणले की तिकडे तुम्ही जायचं चक्रा मारायच्या हे ते काय बुद्धीला पटलेलं नाही. आणि तिथं मी जे केलं तर रुबी हॉलला काम त्याच्यानंतर मग माझं सुरू झालं ते इथं. ते एका शेजारीने म्हणले की माझ्या कामाची सुरुवात करा. पुण्याला प्रॅक्टिस झाल्यानंतर ते इथलं जी माझ्या कामाची क्वालिटी बघून मला प्रोजेक्ट येत गेले परत नंतर. हा झाला जसा एक प्रवास. तसा आता येऊया आपण तुमच्या तांत्रिक मुद्द्यांवरच्या काही प्रवासांकडे, कारण त्याच्यातले अनुभव पण फार महत्वाचा असतो. अनुभवांच्या प्रवासाकडे आता आपण बोलूया. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही आता इतके वर्ष काम करताय, यामध्ये तुम्ही अनेक कामगारांसोबत काम केलं असेल. पण पूर्वी पण किंवा आता पण अकुशल कामगारांचं प्रमाण हे कायम आहे आणि आता त्याचं पर्सेंटेज वाढलेलं आहे. तर अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे आणि तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळायचा साईटवर असताना? ह्या बाबतीत म्हणजे माझे इतर जे आहेत आमचे पूर्ण म्हणजे जोडीदाराचे ज्युनियर असतील सिनियर असतील तर ह्या बाबतीत माझं असं आहे की मी मॅक्झिमम वेळ साईटवर देतो. हे असं म्हणून एक माझी एक वेगळी ओळख आहे अजून मला की
आणि त्या पद्धतीनं मग ते हँडल करतो, कारण एवढा मोठा अनुभव असल्यामुळं ते बरोबर त्यांना मी ते मार्ग काढून देऊन काम कसं क्वालिटीचं होईल त्या हिशोबानं बघत असतो. बघत असतो. बरोबर आहे. हे झालं जसं कामगारांचं. जसं तुम्ही इतक्या वर्षांमध्ये तंत्रज्ञानाचा पण एक प्रवास बघितलाय. हो, पहिले जेव्हा तुम्ही ड्रॉइंग काढलं असेल ते कागद आणि पेन्सिलनं काढलं असेल, आता ते सगळं कॉम्प्युटरवर चालू असेल. तर या तंत्रज्ञानाची आता तुम्हाला मदत कशी होते? खूप मदत. ती म्हणजे टाइम, म्हणजे काय म्हणते त्याला, टाइम सेव्हिंग झालेलं आहे ना, प्रत्येक गोष्ट फास्ट झाली आता. आणि त्याच्यामुळं म्हणजे मॅक्झिमम वर्क म्हणजे जेवढं जास्त आपल्याला करता येते ती आता कॉम्प्युटरच्या ह्याच्यामुळे ती शक्य झालेलं आहे. बरोबर आहे. दुसरं, तुम्ही आता रेसिडेन्शियल मध्येच काम करताय फक्त एक्सक्लुझिव्ह, तर त्याच्यात तुम्ही एक कायम वाक्य कस्टमरकडनं ऐकलं असेल, ते म्हणजे आमचं बजेट जरा कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता आम्हाला घर करून द्या. तर अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून तुम्ही ते बजेट आणि दर्जा हे दोन्हीचा कसा समतोल साधायचा? आपण त्याच्यामध्ये काय माहिती का, स्ट्रेंथ आणि इकॉनॉमी या दोन्हीला बी आपण कॉम्प्रोमाइज करत नाही आणि त्या हिशोबात पण आपण काम करतो तिथं. बरोबर. दुसरं, आता तुम्ही जसा हा प्रवास एक तुमच्या क्षेत्राचा बघितलेला आहे, त्याप्रमाणे तुम्ही धाराशिव जिल्ह्याचा पण एक प्रवास बघितलेला आहे. मागच्या 25-30 वर्षात त्यात झालेले बदल तुम्ही बघितलेले आहेत. तर असा प्रश्न आहे की पुढच्या 10-15 वर्षात जर धाराशिव जिल्ह्याचा अजून सर्वांगीण विकास करायचा असेल, तर एका इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं, कुठल्या कुठल्या क्षेत्रांमध्ये आता काम करणं गरजेचं आहे पुढच्या 10-15 वर्षात? आता कसं झालेलं आहे, आपल्या इथं धाराशिव म्हणजे सगळ्यात म्हणजे काय, म्हणजे बॅकवर्ड डिस्ट्रिक्ट म्हणजे म्हणून गणला जाते. तर त्या हिशोबात जर इथं इंडस्ट्रीयल ग्रोथ जर वाढली तर फार महत्वाचं होईल ती. बरोबर. पण मग इंडस्ट्रियल ग्रोथ वाढण्यासाठी सरकारनं काय पावलं उचलली पाहिजे असं तर ती आता अशा 2-3 MIDC मंजूर झालेली इथं. आता ती MIDC आणि परत तुळजापूर म्हणजे एक म्हणजे पूर्ण महाराष्ट्र किंवा देशामध्ये पूर्ण हे झालेलं आहे देवीचं महत्व किंवा इथलं हे ते. तर त्या हिशोबाने MIDC आणि ते आणि आता परत उजनीचं पाणी येणार आहे. तर या हिशोबानं पुढच्या 10 वर्षात म्हणजे चांगलं डेव्हलपमेंट होईल. बरं. दुसरं, या क्षेत्रात आता जी नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत, ज्यांचं पहिलेच पाऊल आहे या क्षेत्रामध्ये, त्यांना तुम्ही काय वडीलधाऱ्या व्यक्ती म्हणून सल्ला द्याल? त्यांनी साईटवर म्हणजे आता ऑफिशियली तर ते ट्रेंडच आहेत ते ऑफिशियली, पण ते साईटवर बी त्यांनी तितकाच वेळ म्हणजे त्यांनी वेळ द्यावा. आणि म्हणजे जे बारकावे आहेत, म्हणजे सिव्हिलचं क्षेत्रच असं आहे की त्याच्यामध्ये जेवढं तुम्ही कराल तेवढं कमी आहे, म्हणजे कस्टमरच्या सॅटिस्फॅक्शनच्या हिशोबानं. तर त्या पद्धतीनं त्यांनी स्वतःमध्ये ती बदल करावं असं. बरोबर. आता इतके हजारो प्रोजेक्ट केल्यानंतर जर एकच प्रोजेक्ट असा विचारला की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे किंवा जो काहीतरी वेगळेपण आहे त्या प्रोजेक्टमध्ये, किंवा ज्या प्रोजेक्टमुळे तुम्हाला खरी ओळख मिळाली, असा एखादा प्रोजेक्ट सांगू शकाल का? आता त्याची ओळख सांगायची म्हणलं तर ते धाराशिवला मी केलेलं आहे काम बरेच. आणि पाण्याचं मागे दुष्काळ वगैरे पडत होते, तर तिथले जे लिडिंगचे होते त्यांना सोडून फक्त माझे एकट्याची साईट इथून जाऊन मी करत होतो आणि सगळ्यात जास्त माझे प्रोजेक्ट होते तिथं. अच्छा. धाराशिवला. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही कसं स्टील निवडता, म्हणजे काय ठरवता आणि मग म्हणता की हे स्टील चांगलं आहे, हे आता घेतलं पाहिजे आपण? नाही, त्याच्यामध्ये आपण ते बेंडिंगची जी प्रॉपर्टी आहे, बेंडिंगचा एक प्रॉपर्टीचं बघतो आणि बार असं म्हणजे ते काम ते त्याला ते म्हणजे लोड घेताना असे कट व्हायला नको ते बार, त्या हिशोबाने असे ती मध्ये आले होते 1-2. बरोबर. मग आयकॉन स्टील तुम्ही वापरलंय का कधी? टोटली म्हणजे एकच स्टील आहे माझ्या साईटवर. वा. मग तुमचा प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून कसा आहे अनुभव? एकदम छान आहे. अच्छा. तर तुम्ही एकदम समाधानी आहात? समाधानी. हे होते इंजिनियर लक्ष्मण चौगुले सर. आणि त्यांनी सांगितलं तसं इतका जेव्हा एखाद्या व्यक्तीचा प्रवास असतो तेव्हा सांगण्यासारख्या खूप गोष्टी असतात, अनुभव खूप आलेले असतात, तरी त्यांनी मोजक्या आणि महत्वाच्या शब्दांमध्ये आपले सगळे अनुभव मांडले. भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.